ही देवी होती जरा. हा बघा. हा हा पाहिजे ना येतो अरे ते पण आलं पाहिजे. यांचा सत्कार होतो आणि बरोबरच या सावरकर गुरुजींचं कौतुक करावं थोडं. कुठलाही प्रसंग असू दे या शाळेत नाही तर इतर गावामध्ये त्यांचं नाव या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे. त्या नावाप्रमाणे खरोखरच काही आज या प्रसंगी वेळ साहेबांना मदत करून त्यांना इथं घेऊन येणं एवढी त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि वेळ साहेबांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन सर्वांचं आभार मानतो आणि धन्यवाद देऊन इथे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. ईश्वर सदैव त्याच्या पाठीशी उभं राहू दे. त्याचप्रमाणे वेळोवेळी गावचे ग्रामस्थ माझे दोन मित्र आम्ही एकमेकांच्या नेहमी दुःखात सामील असतो, सुखात नव्हे असे संत विरंडे. कधी त्याच्यावर प्रसंग असेल तेव्हा तुम्हाला हात मारणार. मुली मारण्याचा प्रसंग आहे. नातं हे रक्ताशी जोडलं जात नाही, नातं हे जातीशी जोडलं जात नाही, नातं हे माणुसकी जोडलं जातं. अशा प्रकारे संतोष वेलुंडेंनी मला 2 वेळा हात मारली. त्यांच्या हातीला लगेच होकार दिला. त्याच्यावर मी मागे असं म्हटलं की माझा एक कार्यक्रम आहे संतोष, मला तुझ्याकडून अपेक्षा आहे या शाळेला तू मदत करावी काहीतरी. मला ते सांगितलं निश्चितच तुझा कार्यक्रम ज्यावेळी असेल त्यावेळी या शाळेला मी 5,000 रुपये दिले. आणि खरंच ते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. त्यांनी 5,000 रुपयाची देणगी या शाळेला दिलेली आहे. या ठिकाणी आमचे प्रदीप सुंदर त्यांना अशी विनंती करेन की त्याचं शाल आणि चित्र देऊन सन्मान करावं. सगळ्या भगिनीने टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करावं. प्रतिभा असं जर दिसतो दे सगळ्या महिला अशा दिसल्या पाहिजे. दिसत नाही ना दिसलं श्री देवी सरस्वती शिवाजी महाराज सत्यनारायण महाराज सरपंच वाडीतील
अजून सगळी मंडळी यायची. मी आजचा टाईम दिला होता. मला फार उशिरा झेपायचं नाही. ते यायचे पुढे कार्यक्रम आहे मला बोला म्हणून सांगितलं. तेव्हा भुजरवाडी पहिल्या लोकांची मला भयंकर आठवण येते. रामभाऊ बुजर सुरतेला काम करायचे. मण्यातून माझ्याकडे यायचे. एवढे घरी द्या लक्षात ना. दानबा बुधर, महादेव बुधर, किती रामचंद्र बुधर, टोले, विठ्ठल टोले, सीता आमच्या काशीराम गोड. काशीराम गोड आया नाही. बाकी सगळी टोले बुधर भोवर सर्व मंडळींनी माझ्या 82 वर्षाच्या काळात माझ्या संसाराकरता, तसंच 58 सालात जमीन खरली. आमच्या तिकडे पाटाचं पाणी जाणार होतं ते गेलं. पुढे 5-6 वर्षांनी आम्ही जो रस्ता करायचा मी योजला. लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. श्रमदान भरपूर केलं. गुरुवाडीपर्यंत गाडी येतच होती. गुरुवाडीचा प्रश्नच नाही. त्यांच्या अनेक गाडी पुढे येते, त्यांचाही प्रश्न नाही. मोरेवाडीला मार्गेतामण्यावरनं येते. पण कुळेवाडी, बुधरवाडी, बौद्धवाडी, जोगलवाडी, कदमवाडी आणि कोंडवी या वाड्याला रस्ता नव्हता. लोकांनी मला सांगितलं की एवढी जमीन खरलेली आहे, या विरोध या फंदात तुम्ही पडू नका. पुढे रस्ता होतो वाढल्यावर कोणी काही बोलणारा तर कोण तोंड धरू शकत नाही. अण्णांनी म्हणाले शेतात घर देण्याकरता रस्ता केला. आज रस्त्याचं महत्व किती आहे, त्याचा वापर किती होतो तो पहा. शेतात तर पीक नेतच आहे, पण मी शेतात करीत नाही. कोंडवीपर्यंत रस्ता नेऊन पोचवला म्हणजे मी नव्हे, लोकांनी पोचवला. मी नव्हे, माझ्या मार्गदर्शन ते लोकांनी मानलं. तेव्हा आज रस्ता झाला. 3 एसटीच्या गाड्या चालतात. संसारातही मला सर्वतोपरी सर्वांनी या चालीवाडीच्या मंडळींनी सगळ्या गावांनी काय म्हणाला मला जीवनमधून 82 वर्षाचे सहकार्य लाभला. त्याबद्दल मी तुमची वाडी, त्याच्या 4 वाडी, तसाच गाव, त्या सर्वांना मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आपण सर्वजण कोणी शेती करतात, कोणी गवंडी काम करतात, कोणी नोकरी करतात. ज्याचे उद्योग जो गरीब आहे त्या तुमच्या उद्योगात मी अत्यंत मनस्पूर्वक शुभेच्छा देतो व त्यात आपल्या मुलाबाळांचे सर्वांना प्रगतीपथावर त्यांनी जावं अशी शुभेच्छा करतो. बोलण्यासारखं पुष्कळ आहे आजलक्ष्यांना. ठीक आहे, एवढीच माझी. तुम्ही मला बोलवलात, तुमच्या मनात माझ्याबद्दल ओलावा आहे म्हणून तुम्ही बोलावलात. तुमच्या बोलवण्याला मला मान द्यावा लागला. मी आलो. तो ओलावा अधिक वाढो, तुमचा आमचा ओलावा अधिक वाढो अशी श्री रामचरणी प्रार्थना करून माझे 4 शब्द काही चुकीचे असले तर सोडून द्या. 4 शब्द ऐकून आपण घेतले त्याबद्दल मी परत आपले आभार देऊन धन्यवाद मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद अण्णाजी.
आजही या वयामध्ये तीच उमेद आणि तीच ताकद दिसून आली. आपण एक मौलिक असं मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांना केलं. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेन की आणखी दंडायुष्य दीर्घायुष्य आमच्या अण्णांना लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सगळ्यांच्या विनंतीला तुम्ही मान दिला म्हणजेच नक्कीच तुमच्या मनामध्ये आमच्या विरुद्ध ओलावा आहे. ग्रामस्थांबद्दल सुद्धा आणि शिक्षकांबद्दल सुद्धा पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव प्रवीणजी तांबे यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून गुडेगावची ग्रामदेवता आणि कुलदेवतेच्या चरणी त्रिवार वंदन करून उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व आजी माजी पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ, मायबाप, बंधू भगिनी, आज या शिमगोत्सव आणि शिमगोत्सवानिमित्त आपल्या या ठिकाणी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सकाळपासूनच आपला श्री सत्यनारायणाची महापूजा आणि हळदीकुंकवाचा समारंभ संपन्न झालेला आहे आणि आता लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यासमोर संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री गजानन, आदरणीय व्यासपीठ, त्यामध्ये आजी सरपंच सन्माननीय नरेशजी टोले, सूर्यकांत टोले, राजाराम गुळे, विश्राम टोले आणि सर्व पदाधिकारी, प्रदीप बुदर, मधुकर बुदर आणि मायबाप, बंधू भगिनीनो, गुडे बुदरवाडी शाळा हा एक रिवाज आहे. गेले अनेक वर्ष या इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. इथे येणारे शिक्षक हे या वाडीमध्ये, या इथल्या परिसरांमध्ये सर्वांशी अगदी घुळून मिसळून जातात. जशी दुधात साखर मिसळते तसेच येथे असणारे शिक्षक हे ओ गुरुजींपासून हा एक पायंडाच आहे की इथल्या लोकांमध्ये असणारा जो गोडवा आहे तो इथल्या शिक्षकांना भावतो आणि हे शिक्षक कधी आपले होऊन जातात हे देखील कळत नाही. ही अशीच ही परंपरा चालू राहते. यामध्ये विशेष म्हणजे सावर्डेकर गुरुजींचं खास योगदान आहे. त्यामध्ये थोडीशी उणीव जाणवते ती लाखाडे गुरुजींची. त्यांनी सुद्धा या शाळेसाठी अपार असं योगदान दिलेलं आहे. त्यांनी एक वेळ असं बोलता बोलता मला सांगितलं होतं की शाळेची जर प्रगती करायची असेल तर त्यासाठी मी माझा स्वतःचा पगार देखील द्यायला तयार आहे, पण ही शाळेची प्रगती अशीच व्हायत राहायला पाहिजे. माझ्याकडे NGO ला देण्यासाठी त्यांनी 1-2 पत्र दिली होती. त्याच्यामार्फत मी या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी दप्तर वगैरे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेले आहेत. सांगायचा उद्देश हाच की हे शिक्षक ज्या तन्मयतेने, ज्या आपुलकीने या शाळेसाठी करतात ते बघून खरंच ही प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहील यात मात्र ते मात्र शंका नाही. फक्त एवढीच खंत जाणवते की हा विद्यार्थी पट आहे, आपली जी विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय कमी होत जाते. याला कारण की आपले सगळे इथं शिकणारा प्रत्येक जण उठला की डायरेक्ट सरळ मुंबईला नोकरीला जातो. खरंच या गुरुजींना मी आपण तर खरंच एक कलाकारच आहात की जो मुक्या प्राण्यांना शिकवू शकतो तो विद्यार्थ्यांकडून काही करून घेऊ शकतो. आज त्यांच्या मार्फतच आपण बघितलं की ही नांगरणी स्पर्धा या आपल्या भागात खास गुडे गावामध्ये अशी झालेली नव्हती, जी त्यांनी सुरुवात केली. त्यांनी दाखवून दिलं की या मार्फत, या उपक्रमामार्फत देखील आपण पैसा उभा करू शकतो. त्यासाठी या सर्व लोकांची त्यांनी मनं वळवली आणि सगळ्यांनी भरभरून असं त्यांना प्रतिसाद दिला आणि ती स्पर्धा देखील यशस्वी झाली होती. त्याबद्दल खरंच गुरुजी तुमचे मानावे तेवढे आभार कमीच पडतील. पण त्यात
लाखाडे गुरुजींचाही सहभाग तेवढाच तोलामोलाचा होता आणि त्यांची आज अनुपस्थिती ही थोडी कुठेतरी जरा कमीपणाची बाजू दिसते. गुरुजी, तुम्हाला एक थोडंसं सांगावंसं वाटतं की आज जग फार बदललेलं आहे, की आपल्या पालकांनी पण थोडासा विचार करायला पाहिजे. आज घोकमपट्टी करून मुलं पास होतात, परंतु पुढे जाऊन ती काही प्रगती करत नाहीत. आज आपण सर्वजण पाहतोय की ते 12वी पर्यंत 10वी 12वी जी टॉपर असतात ती पुढे जाऊन ढेपाळतातच, अगदी पुढे काही कोण जात नाही. याला थोडीशी आपली मानसिकता जबाबदार आहे. आज आपण विचार करा की आपल्या मुलाला जोपर्यंत आपण त्यांना आपण काय शिकवतो की तू चांगली नोकरी कर, चांगला शिक, मोठा हो आणि चांगलीच नोकरी कर, चांगलं पॅकेज मिळते. त्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना बालपणापासून तू एखादा काळ शेतीचा काळ आपण व्यवसाय कर हे जर सांगशील तरच ही मुलं पुढे जाऊन व्यावसायिक होतील, कारण नोकरी धंद्याचं त्यांच्या डोक्यातूनच निघत जाईल. आज आपण किती त्यांना पगार मिळतोय, इथून जे शिकून जातात त्यांना 10, 20, 15 बारी बारी तर 30,000पर्यंत पगार. तर तोच माणूस जर व्यवसाय उतरला, आज समोसा विकणारा देऊन त्या 30,000 डबल 60,000 रुपये महिन्याला कमवतो. आमच्या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा आहे की त्यांना कुठलं शिक्षण हवे, ज्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होता येईल, त्यांना पुढे काय करता येईल असं शिक्षण आम्ही अभिप्रेत आहे. आज तुमच्याकडे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या ह्या विद्यार्थ्यांना फक्त एक क्रिकेटचं वेड आहे, पण क्रिकेटमध्ये जाऊन काय करतो की एक दिवसाचा तो खेळ असतो, एक दिवसापुरती मजा करतो, त्याच्यात पण पुढे जाऊन काय करतात का विद्यार्थी? काहीच नाही करत. पण त्याचबरोबर आज तुम्ही सांगेल मला विशेष गोष्ट आवडलेली म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही जी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर नेलेत, ही खूप आवडलेली गोष्ट आहे. त्यांना तुम्ही भालाफेक, थालीफेक या गोष्टी ज्या कुठेही दिसत नाही, फारसं कुठे आहे पूर्वी नव्हत्या, पण तुम्ही तो प्रयोग केला आहे आणि त्याच्यात हे विद्यार्थी निपुण होत आहेत, काहीतरी प्रदर्शन चांगलं घडवत आहेत आणि ही शाळेचं नाव, गावाचं नाव, आमच्या वाडीचं नाव होत आहे, यातच आम्हाला अभिमान आहे. गुरुजी, हेच जो तुम्ही जे उपक्रम राबवताय तेच तसेच पुढे राहावेत. परंतु आमचा विद्यार्थी हा पुढे काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा करतो की त्यांना जीवनाला जगण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण त्याला मुळापासून द्यावं. जसं जर शेतीचं करा, आज शेती बघा, कोरोना काळात आपण सगळेजण पाहताय, थोडासा वेळ घेतोय पण ते गरजेचं होतं. कोरोना काळात बघतोय की सगळे व्यवसाय बंद पडले होते, फक्त शेती हा असाच एक व्यवसाय आहे की तो कुठे कधीच बंद नाही पडला होता. आज शेतीसाठी सगळेजण, सरकार सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतंय. आपण या मुलांना शेतीचे धडे द्याल ही सुद्धा एक माफक अपेक्षा करतो की त्याने जेणेकरून शेतीमध्ये प्रगतशील शेतकरी कसा होईल. आज आमचं नाव चिपळूण तालुक्यात प्रगतशील शेतकरी आम्ही करत नाही तरी, परंतु काहीतरी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आज चिपळूण तालुक्या मुंबईला आम्ही FPO स्थापन केलेले, सांगायला अभिमान वाटतो की फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही मुंबईला स्थापन केलेले आहे. चिपळूण तालुक्यातले जवळजवळ 400 सभासद त्यामध्ये एकत्र झालेले आहेत आणि हाच उपक्रम आम्ही आपल्या गावामध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करतो की आपला प्रत्येक गावकरी हा शेतकरी, कारण पोटाला जर अन्न असेल ना तरच तुम्ही काहीतरी करू शकता. पोटासाठी तुम्ही आज शेतीवर फक्त असं जे तुम्ही पोटासाठी करताय ती उपयोगी नाही, तुम्हाला विकण्यासाठी म्हणून शेती करायला पाहिजे, व्यावसायिक शेती करायला पाहिजे आणि हे सुद्धा तुम्ही शिक्षण द्याल अशी अपेक्षा करतो. आणि या विद्यार्थ्यांना एक थोडासा संदेश, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेसमोर नेहमी नवी दिशा असावी, नजरेसमोर नेहमी नवी दिशा असावी, घरट काय केव्हाही बांधता येईल, झेप मात्र क्षितिजा पलीकडे घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. मला तुम्ही 2 शब्द बोलण्याची संधी दिली गुरुजी. धन्यवाद.
Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but